आणि मागच्या जे तास झाले आपले, त्यामध्ये मला एक थोडक्यात रिव्हिजन आपण करूयात. तर मागं जे आपले इंग्रजी विषयाचे तास झालेले आहेत, त्यामध्ये पहिल्यांदा आपण आपला TET परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम आपण बघितला होता. त्यानंतर पार्ट्स ऑफ स्पीच, जे सगळ्यात इंग्रजीचा महत्वाचा भाग आहे, त्या पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये आपण 8 पार्ट्स बघितले होते. सविस्तर असे आपण ते पाहिले होते. त्यानंतर प्रत्येक पार्ट्स बघत असताना ते लक्षात ठेवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आपण पाहिल्या होत्या. आणि आपण सराव केला असेल, निश्चितच केला असेल, तर एकदम चांगली गोष्ट आहे आणि सराव करत राहणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपण आर्टिकल्स बघितले होते. त्यानंतर आपण पंक्च्युएशनचे नियम बघितले होते आणि सेंटेन्स ह्याबद्दल पण आपण मागच्या तासाला पाहिलं होतं. तर आज आपण इंग्रजी विषयातला जे टेन्स आहेत, जो या इंग्लिशचा पूर्ण गाभा आहे, तो भाग आज आपण पाहणार आहोत. तर टेन्स मराठीमध्ये आपण त्याला काळ असं म्हणतो. तर टेन्स जे आहेत, ते टेन्स मला आता आपले जे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत, त्यातला कुठला पार्ट ह्या टेन्स शिकण्यासाठी महत्वाचा आहे, कमेंट करा, चॅट बॉक्स मध्ये पाठवा. पार्ट्स ऑफ स्पीच मधला कुठला पार्ट टेन्स साठी महत्वाचा आहे, आपल्या चॅट मध्ये पाठवा. पार्ट्स ऑफ स्पीच कोणकोणते आहेत? नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन. त्यातला कुठला पार्ट आपल्याला टेन्स साठी उपयोगी आहे? बघा, चॅट मध्ये करा टाईप पटकन. वर्ब, अश्विनी मॅडमचं आलेलं आहे वर्ब, आणि एकदम बरोबर आहे अश्विनी मॅडम. कारण वर्ब आणि टेन्स ह्याशिवाय आपल्याला, वर्ब शिवाय टेन्स काय आहे ते आपल्याला समजणार नाहीये. त्यामुळं वर्ब हा जो पार्ट आहे, तो खूप महत्वाचा आहे ह्या टेन्स शिकण्यासाठी. आता बघा, टेन्स साठी महत्वाचा वर्ब आहे हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. आपलं हे जे वर्ब आहे, त्याचं जे रूप आहे, त्या वर्बच्या रूपावरून क्रिया घडली, ती क्रिया केव्हा घडली हे समजतं. म्हणजेच काय समजतं, तर त्याचा टेन्स समजतो. वर्ब वरून ती क्रिया केव्हा घडली हे जेव्हा समजतं, तेव्हा आपल्याला समजतं की ते कुठल्या काळात घडलं, म्हणजेच आपल्याला त्याचा काळ समजतो, टेन्स समजतो. तुकाराम सरांनी पण बरोबर पाठवलेलं आहे वर्ब. आता टेन्स, वर्बचं रूप कुठलं आहे त्याच्यावरून आपल्याला टेन्स समजणार आहेत. आता पुढे बघा, टेन्सचे सगळ्यात महत्वाचे मुख्य 3 प्रकार आहेत.
देर आर 3 काइंड्स ऑफ टेन्स, जे आपण पेपर 1 साठी 1ली ते 8वीचा अभ्यासक्रम आहे आणि पेपर 2 साठी 12वी पर्यंतचा अभ्यासक्रम आहे. यामध्ये दोन्ही पेपरसाठी स्कूल लेवलला आपण हे 3 काइंड्स ऑफ टेन्स बघणार आहोत. ते परीक्षेला त्याच्या दृष्टीने आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यातले 3 मेन काइंड्स कुठले आहेत तर प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. आता हे प्रत्येक टेन्स, तीनही टेन्सचे पुन्हा सब काइंड्स आहेत. ते सब काइंड्स बघण्यापूर्वी आपण पहिल्यांदा प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स ह्याबद्दल बघूयात. प्रेझेंट टेन्स म्हणलं की जेव्हा क्रिया घडत आहे, ती क्रिया घडत असणाऱ्या क्रियांचा जो काळ असतो तो असतो प्रेझेंट टेन्स. एक उदाहरण बघू. तुम्ही वही पेन घेऊन बसला असाल, नसेल तर घ्या पटकन वही आणि पेन आणि मी एक वाक्य सांगते, ते वाक्य लिहा. त्या वाक्याचा लगेच मराठीत पण अर्थ, भाषांतर लिहून घ्या. म्हणजे आपण अभ्यास करत करत लिहित लिहित जर आपण हा तास केला नोट्स काढत, तर आपल्याला हे कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे. सर्वांनी वही पेन घेतले असं समजून मी पुढं सांगते वाक्य. आय राईट अ लेटर. लिहा, आय राईट अ लेटर. आय राईट अ लेटर यामध्ये वर्ब कुठला आहे? कमेंट मध्ये पाठवा, चॅट मध्ये पाठवा. आय राईट अ लेटर करेक्ट आहे. तुकाराम सरांनी बरोबर पाठवलंय. राईट हे वर्ब आहे. आता ह्या राईटचं आपल्याला रूप काय आहे माहित नाही अजून, म्हणजे माहिती आहे पण वर्बचं रूप कुठले कुठले आहेत ते आपण थोडं पुढे जाऊन बघणार आहोत. राईट हे वर्ब आहे, बरोबर आहे. तर राईट या वर्ब वरून आपल्याला लिहिणे ही क्रिया समजली. आता ही क्रिया कधी घडली आहे? क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला क्रिया कधी घडले हे समजते. आता आय राईट अ लेटर इथं क्रिया घडते आणि पुढचं वाक्य लिहा, आय रोट अ लेटर. आणि त्याच्या पुढे लगेच लिहा, आय शॅल राईट अ लेटर. आय राईट अ लेटर, आय रोट अ लेटर आणि आय शॅल राईट अ लेटर. सोप्प क्रियापद घेतलंय एकदम. आता ह्याचं लगेच मराठीत भाषांतर लिहून घ्या. आय राईट अ लेटर काय होईल मराठीमध्ये? चॅट मध्ये टाका. आय राईट अ लेटर मराठीमध्ये काय भाषांतर होईल त्याचं? दिनेश सर, मी पत्र लिहित आहे. बघा बरं. हा, अश्विनी मॅडम, मी पत्र लिहिले. बर, लिहिले बघा. त्याचं मराठीत भाषांतर. हा, वैष्णवी मॅडम करेक्ट आहे. मी पत्र लिहिते किंवा आता लिहितो. मी पत्र लिहिते असं त्याच्या समोर लिहून घ्या लगेच. आय राईट अ लेटर त्याच्या समोर त्याचं मराठीमध्ये लिहून घ्या, मी पत्र लिहिते किंवा लिहितो. आता मी पत्र लिहिते यावरून आपल्याला ती क्रिया घडत आहे हे आपल्याला लक्षात आले. मग प्रेझेंट टेन्स मध्ये आजच्या ज्या क्रिया असतात, आजच्या क्रिया, आत्ताच्या क्रिया आणि हल्लीच्या क्रिया, ह्या सगळ्या प्रेझेंट टेन्स मध्ये येतात. लिहून घ्या, आजच्या क्रिया, आत्ताच्या क्रिया आणि हल्लीच्या क्रिया ज्या असतात त्या प्रेझेंट टेन्स मध्ये येतात. आणि आय राईट अ लेटर मी पत्र लिहिते
यामध्ये ही क्रिया आजची क्रिया आहे, आत्ताचा क्रिया आहे ती, त्यामुळे ती प्रेझेंट टेन्स मध्ये येणार आहे. दुसरं वाक्य मी तुम्हाला सांगितलं होतं, आय रोट अ लेटर. आय रोट अ लेटर, त्याचं कमेंट मध्ये पाठवा भाषांतर. मी पत्र लिहिले. करेक्ट आहे. अश्विनी मॅडम बरोबर आहे, वैष्णवी मॅडम बरोबर आहे, श्रीकांता मॅडम बरोबर आहे. मी पत्र लिहिले. मी पत्र लिहिले. इथं क्रिया, लिहिण्याची क्रिया इथं बघा, आता राईटचं रूप बदललं, रोट झालं, त्यामुळं हा झाला पास्ट टेन्स. इथं लिहिण्याची क्रिया पूर्ण झाली आहे, त्यामुळं पास्ट टेन्स हा जो दुसरा भाग आहे, काळाचा प्रकार आहे, यामध्ये काय येतं लिहून घ्या, कालच्या क्रिया, पूर्वीच्या क्रिया आणि गतकाळातल्या क्रिया, ह्या सर्व ह्या पास्ट टेन्स मध्ये येतात. कालच्या क्रिया, पूर्वीच्या क्रिया आणि गतकाळामध्ये घडलेल्या क्रिया, ह्या सगळ्या पास्ट टेन्स मध्ये येतात. आय रोट अ लेटर, त्याच्या समोर त्याचं भाषांतर लिहा, मी पत्र लिहिले. आता मी तिसरं वाक्य सांगितलं होतं तुम्हाला, आय शॅल राईट अ लेटर. चला त्याचं भाषांतर कमेंट मध्ये पाठवा. आय शॅल राईट अ लेटर. मी पत्र लिहीन. करेक्ट आहे, अश्विनी मॅडम बरोबर आहे. मी पत्र लिहीन. लगेच त्याच्या समोर लिहून घ्या, आय शॅल राईट अ लेटरच्या समोर त्याचं भाषांतर लिहून घ्या, मी पत्र लिहीन. बरोबर आहे. पावचे सर बरोबर आहे, मी पत्र लिहीन. मी पत्र लिहीन. श्रीकांत मॅडम करेक्ट आहे. आता बघा, मी पत्र लिहीन, इथं क्रिया आपल्याला पूर्ण झाली आहे का किंवा चालू आहे का? नाही, तर ती अजून घडणार आहे. अजून क्रिया घडली नाही, ती घडणार आहे. त्यामुळं असं भविष्यात होणाऱ्या ज्या क्रिया आहेत, त्याचा जेव्हा आपल्याला बोध होतो तेव्हा ते असतं फ्युचर टेन्स. मग फ्युचर टेन्स लिहा, त्याच्या समोर लिहा उद्याच्या क्रिया, येणाऱ्या क्रिया किंवा भविष्यातील क्रिया ज्या होणार आहेत त्या फ्युचर टेन्स मध्ये येतात. उद्याच्या क्रिया, येणाऱ्या क्रिया, भविष्यातील क्रिया. आता सर्वांनी प्रत्येक वाक्य लिहिलेलं आहे, त्याच्या समोर त्याचं मराठीमध्ये लिहिलेलं आहे. आणि प्रेझेंट टेन्स मध्ये आजच्या क्रिया, आत्ताच्या क्रिया, हल्लीच्या क्रिया. आणखी त्यात ऍड करा त्रिकाला बाधित जे सत्य असतात, जे आपण तीनही काळामध्ये गेलं तरी ते कायम सत्यच असतं, त्यात काही बदल होत नाही असं जे असतं, जसं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्याचा काळ कायम प्रेझेंट टेन्स असतो. सूर्य उगवणे किंवा सूर्य मावळण्याची जी क्रिया आहे, हे त्रिकाला बाधित सत्य आहे. त्यामुळं अशा ज्या क्रिया आहेत, तसंच अजून प्रेझेंट टेन्स मध्ये काय काय येतं, आजच्या क्रिया, आत्ताच्या क्रिया आणि हल्लीच्या क्रिया, याबरोबर आपण त्रिकाला बाधित सत्य असणाऱ्या, तसंच जे हॅबिच्युअल ऍक्शन असतात, म्हणजे त्या आपल्या सवयीचा भाग असतो, त्या सुद्धा आपल्याला प्रेझेंट टेन्स मध्ये येणार आहेत. आता मेन 3 प्रकार आपण काळाचे बघितले, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. आता ह्या प्रत्येकाचे सब काइंड्स आहेत. सब काइंड्स प्रत्येकाचे सेम आहेत, 4 सब काइंड्स आहेत. प्रेझेंट टेन्सचे 4 सब काइंड्स आहेत, पास्ट टेन्सचे 4 सब काइंड्स आहेत, फ्युचर टेन्सचे 4 सब काइंड्स आहेत. प्रेझेंट टेन्स मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. आता कंटिन्युअसलाच प्रोग्रेसिव्ह म्हणजे चालू असणारा काळ असं म्हणतात, किंवा अपूर्ण काळ, जिथं क्रिया पूर्ण नाही घडली
ती चालू आहे, त्यामुळे त्याला कंटिन्युअस असं म्हणू शकतो आपण. कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह. किंवा ती क्रिया अपूर्ण आहे म्हणून इम्परफेक्ट पण त्याला म्हणू शकतो. पण इम्परफेक्टच्या ऐवजी आपण कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह असं 2 पैकी एक म्हणूयात. परफेक्ट म्हणजे काय, तर इथं क्रिया पूर्ण घडलेली असते. आणि परफेक्ट कंटिन्युअस मध्ये काय असतं, तर क्रिया पूर्ण पण असते आणि चालू पण असते. म्हणजे पूर्वी चालू केलेली आहे आणि ती पुन्हा अजून चालूच आहे, ती पूर्ण बंद झालेली नाहीये, संपलेली नाहीये. ते असतं परफेक्ट कंटिन्युअस. आता आपण एक एक बघूयात डिटेलमध्ये. आता आपण पहिल्यांदा एक अनाटॉमी म्हणजे रचना आराखडा कसा असतो बघा. आपलं सेंटेन्स जे असतं ते सेंटेन्स वर्ब महत्वाचं असतं. वर्ब वरून आपल्याला सेंटेन्स मध्ये काय क्रिया आहे हे घडते कळते. तर वर्ब हे इंजिन आहे आणि सब्जेक्ट जो डुअर असतो, एखादी क्रिया करणारा जो असतो तो डुअर, त्यालाच आपण सब्जेक्ट म्हणतो. तो डुअर असतो आणि ती क्रिया ज्याच्यावर घडली किंवा त्याला आपण रिसिव्हर पण म्हणतो, ती क्रिया करून घेणारा जो असतो ज्याच्यावर घडते तो असतो ऑब्जेक्ट. सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि वर्ब हे 3 महत्वाचे भाग ह्या रचना असते वाक्याची. आणि काळ समजून घेताना, टेन्स समजून घेताना हे तिन्ही महत्वाचे रूप आहे, महत्वाचे भाग आहेत. त्यात वर्बचं रूप आपल्याला आता आपण कसं ह्या सब्जेक्ट प्रमाणे बदलायचं ते बघूयात. आता इथं सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि वर्ब ह्यामध्ये साधा वर्तमान काळ जो आहे, तर सिंपल, आता आपण 4 जे काइंड्स बघितले प्रत्येकाचे सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, ह्यामध्ये फॉर्म्युला दिलेले आहेत. पहिलं V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप, V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आणि V प्लस ING म्हणजे क्रियापदाला ING लावून जे क्रियापद असतं त्याला V प्लस ING. आता इथं उदाहरणं दिलेत. फर्स्ट फॉर्म म्हणजे V1 राईट, गो, स्पीक हे सगळे साध्या वर्तमान काळात येतात. V2 जे आहे तो सेकंड फॉर्म झाला, क्रियापदाचं दुसरं रूप झालं. तर राईटचं रोट झालं, गोचं वेंट झालं, स्पीकचं स्पोक झालं. हे V2 म्हणजे सेकंड फॉर्म झाला, तो साध्या भूतकाळात वापरला जातो. V3 जे क्रियापदाचं तिसरं रूप आहे, पास्ट पार्टिसिपल असं त्याला म्हणतात. राईट, रोट आणि रिटर्न हे V3 आहे, म्हणजे पास्ट पार्टिसिपल आहे. गो, वेंट, गॉन, स्पीक, स्पोक, स्पोकन हे पूर्ण काळामध्ये जेव्हा परफेक्ट टेन्स होतो तेव्हा हे V3 वापरायचं असतं. आणि V प्लस ING जे आहे ते प्रेझेंट पार्टिसिपल मध्ये वापरतो. त्यामध्ये साध्या चालू वर्तमान काळामध्ये ती क्रिया चालू आहे ह्या वेळेला किंवा भूतकाळामध्ये ती क्रिया चालू होती त्यावेळेला किंवा भविष्य काळामध्ये ती क्रिया चालू राहील त्यावेळेला ING लागून वर्ब येत असतं. रायटिंग, गोईंग, स्पीकिंग. आता हे कसं कसं वापरायचं आपण पुढे बघूयात एक एक. आता सिंपल प्रेझेंट टेन्स, आता आपण प्रेझेंट टेन्सचे 4ही सब काइंड्स बघूयात. सिंपल प्रेझेंट टेन्स, त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याचा फॉर्म्युला काय असतो वाक्यात, त्यामध्ये पहिल्यांदा सब्जेक्ट प्लस V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, जे की आपण इथं बघितलं होतो. राईट, स्पीक, गो हे पहिले रूप आहेत. V1 सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता इथं काय होतं, घडत असणाऱ्या ज्या क्रिया आहेत त्या वर्तमान काळामध्ये येणार आहेत, प्रेझेंट टेन्स मध्ये येणार आहेत. यामध्ये आता मगाशी सांगितलं की ज्या आजच्या क्रिया आहेत, आत्ताच्या क्रिया आहेत किंवा हल्लीच्या ज्या क्रिया आहेत
ह्या क्रिया ह्या प्रेझेंट टेन्स मध्ये येतात. तसंच राईट साईडला बघा, ज्या स्पेशल सेक्शन म्हणून एक तुम्हाला खास दिलेलं आहे, त्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, ज्या आपल्या हॅबिच्युअल सेक्शन्स असतात, म्हणजे ज्या सवयीच्या असतात, नेहमी आपण ते करत असो, दररोजच्या दैनंदिन क्रियेमधल्या त्या क्रिया असतात, दिनचर्येमधल्या, तर त्या असतात हॅबिच्युअल. आणि युनिव्हर्सल ट्रूथ्स ज्या आहेत, जे त्रिकाला बाधित सत्य आता सांगितलं, उदाहरण पण दिलेलं आहे. द सन रायझेस इन द ईस्ट, 2 and 2 make 4. सूर्य पूर्वेला उगवतो आणि 2 आणि 2 4 होतात. हे त्रिकाला बाधित सत्य आहेत. मग तुम्ही पृथ्वीवरून समुद्रात जावा किंवा कुठल्या देशात दुसऱ्या अमेरिकेला जावा, तिथं 2 अधिक 2 4च होतं. समुद्राच्या आतमध्ये जाऊन जरी 2 अधिक 2 केलं 4च होतं. अवकाशामध्ये अंतराळात गेलात, तिथं 2 अधिक 2 केलं तरी 4च होतं. म्हणजे कुठेही जावा या पूर्ण सृष्टीमध्ये, तर तिथं ते बदलतच नाही, असं जे त्रिकाला बाधित सत्य असतं ते प्रेझेंट टेन्स मध्ये असतं. तसंच सवयीच्या ज्या गोष्टी आहेत, ही ब्रशेस टीथ एव्हरी डे, दररोज तो ब्रश करतो. आता इथं ब्रशेस टीथ, आता एक तुम्हाला खास रूल दिलेला आहे बघा. परत डाव्या बाजूला बघा, एस किंवा ES चा रूल कसा लागतो. आता ज्या वेळेला प्रेझेंट टेन्स मध्ये आपले जे कर्ते असतात, सब्जेक्ट असतो, आपण मागच्या नाउन प्रोनाउन ह्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी हे सगळे आपल्याला झालेले होते, घेतले होते. तर त्यामध्ये द्वितीय पुरुषी जे कर्ते असतात, जसं की ही, शी, इट, त्या असे जेव्हा कर्ते येतात, तेव्हा प्रेझेंट टेन्स मध्ये त्या क्रियापदाला एस किंवा ES कुठं लावायचं, ह्याचा नियम आहे. जेव्हा प्रेझेंट टेन्स मध्ये द्वितीय पुरुषी कर्ता असतो, म्हणजेच ही, शी किंवा इट असतं, त्यावेळेला जर क्रियापदाचा शेवट एक्स, SH, CH, OS ह्यांनी जर झाला असेल, त्या क्रियापदाचा शेवटी हे जर अक्षर असतील, तर त्याला ES लावायचा. त्या क्रियापदाला. कधी प्रेझेंट टेन्स मध्ये, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ही, शी, इट हे जर करते आले, द्वितीय पुरुषी करते आले, तर क्रियापदाला ES लावायचं. कुठल्या कुठल्या क्रियापदाला लावायचं, ज्या क्रियापदांच्या शेवटी एक्स, SH, CH, OS एक्सेट्रा लागतं. जसं की आता गो, GO, गो. आता गो आहे, ओ आले, मग आपण त्याला जेव्हा ही गोज, शी गोज असं लावणार आहे, GOES. किंवा CH, टीच, TEACH या क्रियापदात शेवटी CH आलंय. मग आता इथं CH आल्यामुळे त्याला ES म्हणायचं. शी टीचेस इंग्लिश, ही टीचेस मराठी, ह्या क्रियापदांना आपण ES लावायचं. आणि ज्या क्रियापदांच्या शेवटी हे येत नाहीत, एक्स, SH, CH, OS, ह्यांना सगळ्यांना आपण फक्त ES लावायचं. लक्षात आलं? हा एक नियम लक्षात ठेवा. इथून पुढे आपल्याला जेव्हा टेन्स बघणार आहोत, त्यावेळेला खूप लक्षात ठेवण्यासाठी ह्याच्यावर असं तुम्हाला जंबल करून विचार करायला लावणारे प्रश्न परीक्षेत आलेले आहेत, येतात. एस किंवा ES कुठं लावायचं लक्षात आलेलं आहे. आता इथं जे सवयीच्या गोष्टीचं उदाहरण दिले, ही ब्रशेस टीथ एव्हरी डे, ह्यामध्ये ही हा करता द्वितीय पुरुषी आल्यामुळं, आता इथं जर हीच्या ऐवजी दुसरा करता आला असता, आय ब्रश टीथ एव्हरी डे, आय ब्रश आहे ना, इथं ES लावायचं नसतं. पुढं बघा, आता टेन्स मध्ये आपण प्रेझेंट टेन्स मधला प्रेझेंट कंटिन्युअस आणि प्रेझेंट परफेक्टचा फॉर्म्युला बघूयात. जेव्हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतो, म्हणजे चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ, प्रोग्रेसिव्ह किंवा कंटिन्युअस किंवा इम्परफेक्ट प्रेझेंट टेन्स असं आपण म्हणतो. त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर सब्जेक्ट असतं प्लस M किंवा इज किंवा आर असतं प्लस
व्ही प्लस आय एन जी म्हणजे क्रियापदाला आय एन जी लावून येतं आणि प्लस ऑब्जेक्ट अशी त्या वाक्याची रचना असते. कशामध्ये? जेव्हा ते वाक्य ती क्रिया चालू वर्तमान काळात आहे. चालू वर्तमान काळात घडणारी जी क्रिया आहे ती त्यावेळेस हे वाक्याची रचना सब्जेक्ट प्लस एम किंवा इज किंवा आर प्लस व्ही प्लस आय एन जी म्हणजे क्रियापदाला आय एन जी लावून आणि शेवटी ऑब्जेक्ट अशी त्याची रचना असणार आहे. प्रत्यक्षात घडणाऱ्या कृतीचं वर्णन ऍक्शन जी आहे ती हॅपनिंग नाव आता सध्या ती घडत आहे. उदाहरण दिले आय एम रीडिंग अ न्यूज पेपर. आता तुम्ही जरा थोडस मागे येऊयात. मगाशी तुम्हाला एक राईटचं वाक्य सांगितलं होतं. मग इथं सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं आपण वाक्य लिहिलं होतं आय राईट अ लेटर. आता मी जे जे काय शिकवते त्याला लगेच त्या राईट हे क्रियापद घेऊन त्याचं लगेच वाक्य तयार करायचंय. आता प्रेझेंट कंटिन्युअस आपण बघतोय त्यामध्ये काय येणार आहे? राईट हे क्रियापद घेऊन राईट लेटर मगाशीचं वाक्य मला लगेच चॅट बॉक्स मध्ये टाका. प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस व्ही आय एन जी क्रियापदाला आय एन जी आणि ऑब्जेक्ट. व्हेरी गुड. वैष्णवी मॅडम आय एम रायटिंग अ लेटर. श्रीकांता मॅडम करेक्ट आहे. आय एम रायटिंग अ लेटर. हे आहेत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. करेक्ट आहे. 07 बरोबर आहे आणि अश्विनी मॅडम बरोबर आहे. करेक्ट आहे. व्हेरी गुड. आता बघा आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स बघूयात. ह्याचा फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट असणार आहे प्लस हॅव किंवा हॅज असणार आहे प्लस V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप असणार आहे. क्रियापदाचं तिसरं रूप मग अशी राईट रोट रिटर्न. रिटर्न हे त्याचं तिसरं रूप होतं. आता इथं आपलंच वाक्य आलेलं आहे उदाहरणात. तर भूतकाळात सुरू झालेली जी क्रिया आहे ती काही वेळेत संपेल असं सांगण्यासाठी चा जो काळ असतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स. भूतकाळात सुरू झाली क्रिया आणि ते आता लगेच संपते असं जे सांगण्यासाठी ऍक्शन जस्ट कम्प्लिटेड त्यावेळेला आय हॅव रिटर्न लेटर. मी पत्र लिहिलेले आहे. म्हणजे जस्ट माझं आता पत्र लिहून झालं असा त्याचा अर्थ होतो. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला लक्षात आला? स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा हे फॉर्म्युले लिहून घ्या लगेच तुमच्या वहीमध्ये. पुढे जाऊयात आपण. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पूर्ण अपूर्ण किंवा पूर्ण चालू वर्तमान काळ. आता पूर्ण अपूर्ण म्हणलं की आपल्याला काय वाटतं? पूर्णपण आणि अपूर्णपण कसं? तर कसं बघा इथं उदाहरण एक घेऊयात. एखादी क्रिया जी असते ती माग चालू केलेली आहे. पूर्वीच चालू केलेली आहे आणि ती अजून पण चालूच आहे. ती संपली नाहीये. म्हणून उदाहरण बघा आता इथं. शी हॅज बीन स्टडीइंग सिन्स मंडे. सिन्स आलं. सिन्स म्हणजे तेव्हापासून आणि इथं आपल्याला सिन्स आलं का ते पूर्ण अपूर्ण म्हणजे सॉरी प्रेझेंट परफेक्टच आपल्याला इथं लक्षात यायला पाहिजे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे ह्याच्यावरून आपण लक्षात घ्यायचं सिन्स म्हणजे तेव्हापासून. मग आता बघा त्याचा फॉर्म्युला काय आहे लक्षात घ्या, लिहून घ्या. सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस क्रियापदाला आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. आता उदाहरण दिलेलं आहे. सिन्स हे लक्षात ठेवा बरं का. सिन्स आलं का ते प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मधलं आहे हे लक्षात ठेवा. मग आता शी हॅज बीन स्टडीइंग सिन्स मंडे म्हणजे त्याचं मराठीमध्ये लिहून द्या बरं मला. शी हॅज बीन स्टडीइंग सिन्स मंडे. वैष्णवी मॅडमने छान केलेलं आहे. मगाशीचं जे वाक्य आपण आता प्रत्येक काळात चालवणार आहे. आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. मी पत्र लिहित आलेली आहे. ओके. आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. गुड.
आता मला शी हॅज बीन स्टडिंग सिन्स मंडे ह्याचं मराठीमध्ये भाषांतर करून द्या. शी हॅज बीन स्टडिंग सिन्स मंडे. मी पत्र लिहित आलेली आहे. बरोबर आहे. आय हॅव. ती सोमवारपासून अभ्यास करत आहे. ओके. ती सोमवारपासून अभ्यास करत आलेली आहे. ती सोमवारपासून अभ्यास करत आहे. ओके. करत आलेली आहे. क्रिया अजून चालू आहे. करत आहे म्हणजे पूर्ण झाले हे लक्षात येत नाही. करत आलेली आहे. करेक्ट आहे. वैष्णवी मॅडम करेक्ट आहे. ती सोमवारपासून पाहिजे. ती सोमवारपासून अभ्यास करत आलेली आहे. करेक्ट आहे. आता अजून एक वाक्य आहे. आता ड्युरेशन साठी म्हणजे कालावधीसाठी आहे बघा. 10 वर्षाचा कालावधी दिलेला. आय हॅव बीन लिव्हिंग फॉर द लास्ट 10 इयर्स इन पुणे. हा ओके. तर आय हॅव बीन लिव्हिंग फॉर द लास्ट 10 इयर्स इन पुणे. मला चला मराठीमध्ये लिहून पाठवा. हा. ती सोमवारपासून अभ्यास करत आलेली आहे. करेक्ट आहे. बरोबर आहे. उपो कोणाचं आहे त्यांचं बरोबर आहे. आता मला ह्याचं भाषांतर करून पाठवा. आय हॅव बीन लिव्हिंग फॉर द लास्ट 10 इयर्स इन पुणे. आय हॅव बीन लिव्हिंग फॉर द लास्ट 10 इयर्स इन पुणे. मी 10 वर्षापासून पुण्यात राहत आलो आहे. व्हेरी गुड. अश्विनी मॅडम करेक्ट आहे. लक्षात आलं. ह्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस क्रियापदाला आय जी प्लस ऑब्जेक्ट असं ह्याचा फॉर्म्युला असतो. कशाचा? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. पूर्ण चालू वर्तमान काळ किंवा पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. आता आपण पुढचा काळ बघूयात. पास्ट टेन्स मधले आपण 4 काळ समजले. सबकाइंड्स समजले. प्रेझेंट टेन्सचे सबकाइंड्स. पहिला काय होता? सिंपल प्रेझेंट टेन्स. दुसरा होता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तिसरा होता प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि चौथा होता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. असे प्रेझेंट टेन्सचे करेक्ट आहे. सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस असे 4 काळ सिंपलचे प्रेझेंट टेन्सचे बघितले. आता आपण पास्ट टेन्सचे 4 सबकाइंड्स बघणार आहोत. हेच आहेत. त्याचे फॉर्म्युले लक्षात ठेवा. सिंपल पास्ट टेन्स आपल्याकडं फॉर्म्युला बघा. आता ह्याचा साधा भूतकाळ सिंपल पास्ट टेन्स ह्यामध्ये सब्जेक्ट प्लस V2 म्हणजे वर्बचं दुसरं रूप. राईटचं आलं रोट आणि ऑब्जेक्ट असणार आहे. राईट हे क्रियापद लक्षातच ठेवा. डोक्यात कायम आपण जेव्हा जेव्हा हे करणार आहे तेव्हा एक सोपं क्रियापद राईट घ्या किंवा आणखी तुम्हाला जे सोपं वाटेल ते एक क्रियापदाचं असं 12 काळांमध्ये आपण डोक्यामध्ये छान फिट करून ठेवायचं. म्हणजे त्या क्रियापदाच्या म्हणजे आपण जे लक्षात ठेवलं त्याच्या अनुषंगानं दुसरं कुठलं पण क्रियापद आलं का आपल्याला त्याच्यानुसार त्याची रचना करता येते. म्हणून एक सोपं क्रियापद आपण तयार करून ठेवायचं 12 काळामध्ये. तर आता आपण सिंपल पास्ट टेन्स मध्ये सब्जेक्ट प्लस V2 म्हणजे वर्बचं दुसरं रूप आणि ऑब्जेक्ट बघणार आहोत. असं त्याचा फॉर्म्युला असतो. भूतकाळातल्या ज्या सवयींविषयी किंवा एखादी कृती भूतकाळातच पूर्ण झाली त्याचं वर्णन करताना आपण सिंपल पास्ट टेन्स हा काळ आपल्याला समजतो. आता इथं पण लक्षात घ्या. सिंग्युलर आणि प्लुरल असे 2 सब्जेक्ट असतात. तर त्या सब्जेक्ट मध्ये काही सिंग्युलर सब्जेक्ट असतात. म्हणजे कर्ता सिंग्युलर असतो. उदाहरणार्थ आय स्पोक इन इंग्लिश. आता स्पीकचं दुसरं रूप स्पोक झालं. मी इंग्रजीत बोललो. इथं क्रिया पूर्ण झाली. आणि जेव्हा प्लुरल मध्ये येतं
त्यावेळेला वी स्पोक इन इंग्लिश. इथं काय बदल झालाय का? एक वचनी असो किंवा अनेक वचनी असो करता आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे हे जे एकवचनी प्रथम पुरुषी असतील, द्वितीय पुरुषी असतील, अनेक वचनी असतील, ह्यांच्या पुढे जे क्रियापदाचं दुसरं रूप येत असतं तेव्हा हा काळ घडतो, हा काळ दिसतो. कुठला? पास्ट टेन्स. आय स्पोक इन इंग्लिश, वी स्पोक इन इंग्लिश. चला आपलं राईटचं करून टाका हे वाक्य. सिंपल पास्ट टेन्स मध्ये लेटर रायटिंगचं करून टाका. तुम्हाला मगाशी जे दिलंय ते पाठवा. मला वाटतं तुम्हाला घेतलेलं आहे तेच उदाहरणादाखल सुरुवातीला. करेक्ट आहे वैष्णवी मॅडम. आय रोट अ लेटर. बरोबर आहे. सिंपल पास्ट टेन्स. इथं फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. करेक्ट आहे. ईश्वरी आवटे विद्यार्थिनी आहे आमची. व्हेरी गुड. आय रोट अ लेटर. करेक्ट आहे. चला तर सिंपल पास्ट टेन्स लक्षात आलाय, त्याचा फॉर्म्युला लक्षात आलाय. प्रियांका लांडगे व्हेरी गुड. विद्यार्थिनीच आहे, विद्यार्थी आहे. आय रोट अ लेटर. छान. आता बघा आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स पुढचा प्रकार आपण बघतोय. पास्ट टेन्सचा दुसरा काइंड आहे, दुसरा प्रकार आहे पास्ट कंटिन्युअस म्हणजेच अपूर्ण भूतकाळ. यामध्ये त्याचा फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर प्लस व्ही प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. इथं वाक्याची रचना कशी असते ह्या काळामध्ये? कर्ता असतो. क्रियापदामध्ये वॉज किंवा वेअर जर एक वचनी असेल तर वॉज, अनेक वचनी असेल तर वेअर प्लस मुख्य क्रियापदाला ING आणि ऑब्जेक्ट असं त्याची रचना असते. आता हे स्पेशल कॉम्बिनेशन रूल नंतर बघू आपण. आपण पहिल्यांदा मला तुम्ही काय करा, ह्या फॉर्म्युल्यानुसार मगाशीच आपलं पाठवा राईट क्रियापद घेऊन. करेक्ट आहे. आय वॉज रायटिंग अ लेटर. उत्तर तयार आहेत. वैष्णवी मॅडम बरोबर आहे. रेश्मा मॅडम बरोबर आहे. आय वॉज रायटिंग अ लेटर. आय वॉज रायटिंग अ लेटर. करेक्ट आहे. व्हेरी गुड. पास्ट कंटिन्युअस त्याचं लगेच मराठीत पण भाषांतर टाका बरं. व्हेरी गुड. रत्नमाला कवडे मॅडम. करेक्ट. आय वॉज प्लेइंग फुटबॉल. आय वॉज वेटिंग. रायटिंग पाहिजे. हा, रायटिंग अ लेटर. मराठीमध्ये लिहा त्याचं. मराठीमध्ये भाषांतर टाका आय वॉज रायटिंग अ लेटरचं. मराठी भाषांतर. मी पत्र लिहिले. बघा बरं. हा, मी पत्र लिहित होते. करेक्ट आहे. रेश्मा मॅडमचं करेक्ट आहे. सॉरी, रत्नमाला मॅडमचं करेक्ट आहे आणि वैष्णवी मॅडमचं पण करेक्ट आहे. मी पत्र लिहित होते. अश्विनी मॅडमचं पण करेक्ट आहे. मी पत्र लिहित होते. बरोबर. बघा, लगे मराठीमध्ये भाषांतर करताना आपण थोडंसं हुकतो, म्हणून लगेच त्याचं मराठीत समजून घ्यायचं अर्थ. कारण आपण कुठली पण वेगळी भाषा असली की ते आपली मातृभाषेत समजून घेण्यासाठी त्याचं भाषांतर करतो, मग चांगलं समजतं आपल्याला. म्हणून लगेच मराठीत करून टाकलं. छान. बरोबर आहे. चला आता तुम्हाला एक खास कॉम्बिनेशनचं एक कसं येतं बघा, उदाहरण एक दिलंय. परीक्षेला असं विचारतात. एक स्पेशल सेक्शन रूल म्हणून तुम्हाला दिले इथं. आता काय होतं इथं, जेव्हा दोन इथं हे घडवून आणलेले आहेत. कशाचे? एक ऍक्शन पूर्ण झालेली. द कॉम्बिनेशन ऑफ सिंपल पास्ट विथ पास्ट कंटिन्युअस. भूतकाळ, साधा भूतकाळ आणि अपूर्ण भूतकाळ, ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन कसं घडवून आणलेलं आहे असं आपल्याला परीक्षेत विचारलं जातं. आशा वॉज रीडिंग अ न्यूजपेपर व्हेन फादर केम होम.
आता मला सांगा, आशा वॉज रिडिंग अ न्यूजपेपर, कुठला काळ आहे टाका कमेंट मध्ये. आशा वॉज रिडिंग अ न्यूजपेपर, कमेंट मध्ये त्याचं काळ टाका. आशा वॉज रिडिंग अ न्यूजपेपर, पास्ट कंटिन्युअस, करेक्ट आहे. आशा वॉज रिडिंग अ न्यूजपेपर, पास्ट कंटिन्युअस, करेक्ट आहे. वैष्णवी मॅडम, रत्नमाला मॅडम एकदम बरोबर आहे. त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो, आशा वॉज रिडिंग अ न्यूजपेपर, आशा न्यूजपेपर वाचत होती. आता ह्याचं कॉम्बिनेशन सिंपल पास्टला कसं, व्हेन फादर केम होम, जेव्हा वडील घरी आले होते, म्हणजे वडील येण्याची क्रिया इथं घडलेली आहे, पूर्ण झालेली आहे. घरी आले होते तेव्हा आशा न्यूजपेपर वाचत होती. दोन्ही पण पास्ट टेन्स मधले आहेत. फक्त एक पास्ट सिंपल पास्ट आहे आणि एक कंटिन्युअस पास्ट आहे, पास्ट कंटिन्युअस आहे. ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन वर असं आपल्याला विचारलं जातं, दिलं जातं. एक एक्स्ट्रा म्हणून तुम्हाला हे लक्षात घेण्यासाठी दिलेलं आहे. आता आपण पास्ट टेन्सचा सब काइंड मधून तिसरा प्रकार बघतोय. तो आहे तिसरा आणि चौथा, दोन्ही पण इथं आहेत. तर ते आहेत पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. पूर्ण भूतकाळ किंवा पूर्ण अपूर्ण भूतकाळ, ह्या दोन्ही काळांमध्ये कसं होतं बघा. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 क्रियापदाचं तिसरं रूप, राईट, रोट, रिटर्न. रिटर्न हे तिसरं रूप आलं. आणि ऑब्जेक्ट, या काळात पूर्वी सुरू केलेली कृती जी असते ती पूर्ण झालीये. आय हॅड मेट इन द लास्ट मंथ, आय हॅड मेट इन द लास्ट मंथ, मला ह्याचं मराठीत भाषांतर पाठवा. आय हॅड मेट इन द लास्ट मंथ, पूर्वी सुरू केलेली कृती पूर्ण झाली आहे, पास्ट परफेक्ट. आय हॅड मेट इन द लास्ट मंथ, मराठीमध्ये. आवाज येत नाहीये का? आता येतोय का आवाज? येतोय मॅडम, आवाजचा काही प्रॉब्लेम नाही. हा, सुरेखा मॅडमचं आलंय मेसेज. ओके, येतोय आवाज. हा, चला आता मला आय हॅड मेट इन द लास्ट मंथ ह्याचं मराठीमध्ये भाषांतर करून पाठवा. मी गेल्या महिन्यात भेटले होते, असं आलेलं आहे रत्नमाला मॅडमचं, आणि ते बरोबर आहे. मी गेल्या महिन्यात भेटलो होतो, रेश्मा मॅडम करेक्ट आहे. व्हेरी गुड, दोन्ही बरोबर आहेत. आय हॅड मेट इन द लास्ट मंथ, इथं पूर्ण भूतकाळ झालेला आहे, क्रिया घडून गेलेली आहे. शेवटच्या महिन्यात. ओके, लास्ट मंथ म्हणलं वैष्णवी मॅडमना लास्टचा अर्थ इथं शेवटच्या असा घेतलेला आहे, तर आपल्याला इथं अर्थ शेवटच्या न घेता गेल्या महिन्यात, मागच्या महिन्यात, मागच्या महिन्यात भेट झाली असा तिथं आपण अर्थ घ्यायचा आहे. तर आता यामध्ये पास्ट परफेक्ट मधला आपल्याला फॉर्म्युला लक्षात आलेला आहे. मी गेल्या महिन्यात भेटलो होतो. हा, ओके ओके. चला, तर आपण पास्ट परफेक्टचा सब्जेक्ट प्लस हॅड, हॅड आलं का ते पूर्ण क्रिया घडून गेले एवढं लक्षात ठेवायचं. हॅड प्लस V3, हॅड रिटर्न. आता अजून एक इथं करा, आपलं राईटचं क्रियापद घेऊन वाक्य, पास्ट परफेक्टचं वाक्य लिहा मगाशीच, कमेंट मध्ये पाठवा. आय हॅड रिटर्न, ओके. ऑब्जेक्ट राहिला, आय हॅड रिटर्न अ लेटर, करेक्ट. आता प्रत्येक वेळेला आपण जेव्हा लिहित असतो तेव्हा आपल्याला माग पंक्च्युएशनचे काही रूल्स होते. त्यामध्ये आपण मिंट हा रूल बघितला होता. तो मिंट हा रूल कशासाठी होता बरं? मिंट हा रूल कशासाठी होता आठवतोय का बघा? बरोबर, आय हॅड रिटर्न अ लेटर, आय हॅड रिटर्न अ लेटर, करेक्ट आहे.
आपण पंक्च्युएशन या सत्रामध्ये वैशाली मॅडमने घेतलं होतं, त्यामध्ये आपण मिंट हा रूल कशासाठी बघितला होता? पाठवा बरं कमेंट मध्ये. ह्याला एक म्हण आहे बघा, पुढचं पाठ मागचं सपाट. मागचं विसरून गेलो आपण. पंक्च्युएशन मध्ये कॅपिटलायझेशन साठी आपण मिंट हा रूल बघितला होता. कॅपिटल केव्हा केव्हा पाहिजे? MINT. आय हे काय सांगत होतं? आय फॉर आय जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये कुठंही येऊ दे आय, तेव्हा आपण ते कॅपिटल मध्येच लिहायचं असतं. आणि हा रूल आपण इथून पुढे जेव्हा आपलं जेवढं शिकलो ना, ते लगेच आपल्या शिकतो कधी आपण? जेव्हा शिकलेलं आपण आचरणात आणतो, त्याप्रमाणे वागतो, तेव्हा आपण ते शिकलं म्हणतो. ते खरं शिकणं झालं. आपण शिकलो कधी म्हणतो किंवा वाचलो कधी म्हणतो? जेव्हा वाचलेलं आपण ते आचरणात आणतो, तेव्हा आपलं खरं वाचन झालं. शिकतो कधी? जेव्हा शिकलेलं आपण आचरणात आणतो, तेव्हा ते शिकणं झालं. मग आपण इंग्रजी शिकतोय, तर ते शिकलेलं लगे आचरणात आणलं तरच ती खरं क्रिया पूर्ण होणार आहे, तर आपण शिकलो असं म्हणणार आहे. म्हणून इथून पुढे प्रत्येक वेळेला जो जो भाग असेल, तो प्रत्येक भाग शिकून झाला लक्षात ठेवण्यासाठी, सराव करण्यासाठी तो आपल्या आचरणात हॅबिच्युअल करून टाकायचा. चला, तर करेक्ट आहे. आय हॅड रिटन अ लेटर. व्हेरी गुड, बरोबर आहे. आता आपण पुढचा प्रकार बघूयात, सब काइंड ऑफ पास्ट टेन्स. त्यामध्ये पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, यामध्ये पूर्ण अपूर्ण भूतकाळ. ह्यामध्ये काय होतं? क्रिया पूर्ण झालेली आहे, पूर्वी चालू केलेली आहे, ती पूर्ण झालेली आहे आणि अजून चालू आहे. उदाहरणार्थ, ही हॅड बीन लिव्हिंग फॉर 20 years. He had been living for 20 years. चला, त्याचं मराठीमध्ये भाषांतर पाठवा. He had been living for 20 years. इथं बिन लक्षात ठेवा, बिन. परफेक्ट कंटिन्युअस आलं का बिन असतं. हॅड पास्ट मध्ये, पास्ट परफेक्ट मध्ये असतं आणि बिन कशात असतं? तर कंटिन्युअस मध्ये असतं. ते 20 वर्षापासून तो 20 वर्षापासून राहत आलेला होता. करेक्ट. ही हॅड बीन लिव्हिंग फॉर 20 years. व्हेरी गुड, करेक्ट आहे वैष्णवी मॅडम. आता आपलं राईटचं क्रियापद घेऊन करा पास्ट परफेक्ट मध्ये, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये राईट क्रियापद घेऊन तो 20 वर्षापासून राहत होता. बघा, लिव्हिंग आहे, ING आहे. ING असल्यामुळं काय होतंय? तिथं आलेला घेतला का सोपं होतंय आपल्याला. आय हॅड बीन रायटिंग अ लेटर. व्हेरी गुड वैष्णवी मॅडम, बरोबर आहे. आय हॅड बीन रायटिंग अ लेटर. रत्नमाला मॅडम करेक्ट आहे. 07 SBG करेक्ट आहे. प्रियांका लांडगे करेक्ट आहे. आता त्याचं मराठीमध्ये भाषांतर पाठवा. आय हॅड बीन रायटिंग अ लेटर, मराठीमध्ये टाका त्याचं. आय हॅड बीन रायटिंग अ लेटर. लगे तुमच्या वहीत पण लिहित असाल तुम्ही. जे चॅट करत नाहीत त्यांनी वहीत तर लिहा. का झोपले बघा? 5 वाजत आले, चहाची वेळ झाली. आता 21 जून पर्यंत झोप वगैरे बंद करा. मी पत्र लिहित आलेली आहे. मी पत्र लिहित आलेले होते. ओके, आहे का होते? बघा बरं. आहे. मी पत्र लिहित आलेली किंवा आलेलो होतो. ओके, होते करेक्ट आहे. होते पाहिजे. मी पत्र लिहित आलेली आहे. आहे बघा बरं सुषमा मॅडम, होते पाहिजे.
होते पाहिजे बरं का. चला आता बघा, तुम्हाला एक युनिव्हर्सल इंजिन एक ट्रिक दिली आहे इथं. हॅड बद्दल एक महत्वाची माहिती सांगितली आहे. युनिव्हर्सल इंजिन आहे हॅड जे आहे ना, जेव्हा जेव्हा हॅज आणि हॅव असतं तेव्हा द हेल्पिंग वर्ब हॅड इज युज्ड युनिव्हर्सली फॉर ऑल सब्जेक्ट. जिथं जिथं सब्जेक्ट सगळे येतील, आय, वी, यू, ही, शी, दे, हे सगळे जेव्हा सब्जेक्ट म्हणून असतील तेव्हा हेल्पिंग वर्ब म्हणून तिथं हॅड हे असतं, येत असतं. हा, झोपलो नाही आहे असं म्हटलं आहे मी. हा हा, ओके. नाही, तुम्हाला झोपलाय का नाही असं म्हणले नाही तर कमेंट करा सगळेजण असं म्हणत होते मी. कुणाला वैयक्तिक म्हणलेले नाहीये, तसं समजून घेऊ नका. जागे व्हा, आपल्याला गरज आहे सध्या खूप ह्या इंग्रजीच्या सरावाची. हा, तर बघा युनिव्हर्सल इंजिन काय आहे, तर हॅड हे हॅव आणि हॅव किंवा हॅजच्या वेळेला हॅज साठी पण आपल्याला बघा, ही, शी, इट असेल तर हॅज आपण वापरत असतो. आय असेल तर, वी असेल तर आपण हॅव वापरतो. मग अशा वेळेला युनिव्हर्सल म्हणून एक हे आहे, तर हॅड आपण ह्या सगळ्या ठिकाणी वापरायचं. आय हॅड, वी हॅड, यू हॅड, ही हॅड, शी हॅड, दे हॅड, इथं सगळीकडे आपण हॅड वापरू शकतो. पण ही, शी, इट असेल तर आपण हॅव वापरत, तर हॅज वापरत असतो. हा, ओके. चला, लक्षात आलेलं आहे. आता आपण फ्युचर टेन्स कडे जाऊयात. फ्युचर टेन्सचे 4 सब काइंड्स आहेत. सिंपल फ्युचर टेन्स, त्याचा फॉर्म्युला बघा. सब्जेक्ट प्लस शॅल किंवा विल प्लस वर्बचं पहिलं रूप. परत आता इथं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण वर्बचं पहिलं रूप वापरलं होतं. आता परत इथं फ्युचर टेन्स मध्ये पण जेव्हा सिंपल फ्युचर टेन्स असणार आहे तेव्हा आपण वर्बचं पहिलं रूपच वापरणार आहे, म्हणजे राईटच वापरणार आहे. फक्त त्याच्या आधी शॅल किंवा विल असणार आहे. सब्जेक्टच्या नंतर शॅल किंवा विल, मग प्लस वर्बचं पहिलं रूप आणि मग ऑब्जेक्ट. नियोजित गोष्टी किंवा कृती इत्यादी भविष्यात घडतील त्यांचं वर्णन करण्याकरिता आपण हा सिंपल फ्युचर टेन्स आपल्याला बोध करून देतो. यामध्ये शॅल किंवा विल कधी कधी असतं बघा, इथं दिलेलं आहे तुम्हाला खास. तर आय आणि वी हे कर्ते असतात, त्याला शॅल हे भविष्यकाळी सहाय्यकारी क्रियापद लिहिलं जातं. आणि विल कधी लिहिलं जातं, ही, शी, इट, यू आणि दे. ही, शी, इट, यू हे सिंग्युलर सब्जेक्ट आहेत, एक वचनी द्वितीय पुरुषी आहेत, आणि दे अनेक वचनी द्वितीय पुरुषी कर्ता आहे. ह्यांच्या पुढे आपण विल लावायचं आणि आय आणि वी ह्यांच्या पुढे आपण शॅल हे हेल्पिंग वर्ब म्हणजेच ऑक्झिलरी वर्ब वापरायचं. आता उदाहरणार्थ, आय शॅल इट अन ऍपल, मी सफरचंद खाईन. ही विल प्लांट मोर ट्री, तो झाडे लावेल. आता आयच्या पुढे शॅल आले, हीच्या पुढे विल आले. चला, आपलं राईट घ्या. हा, पेपर 1-2 चे नोट्स आम्ही पाठवतोय, तयार करतोय, पाठवतोय. पुस्तकच तयार होतंय आपलं. ह्या एक 8 दिवसामध्ये आपल्याला मिळेल. आय शॅल राईट अ लेटर. करेक्ट आहे वैष्णवी मॅडम. आय शॅल राईट अ लेटर मराठीमध्ये टाका लगेच त्याचं मराठी भाषांतर. करेक्ट आहे रत्नमाला मॅडम, बरोबर आहे. आय शॅल राईट अ लेटर. मी पत्र लिहित असेन. बघा, लिहित असेन, अजून पुढे येईल ते लिहीन. मी पत्र लिहीन. हा, ओके, व्हेरी गुड. आपली चूक स्वीकारणं, मान्य करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. अभिनंदन मॅडम तुमचं, छान. असं आपण स्वीकारलं ना, आपल्याला शिकण्याची दारं उघडी राहतात. खूप छान. हा, आय शॅल राईट अ लेटर. आता ही किंवा शी करता घेऊन लिहा बरं. राईट, ही किंवा शी.
हा करता घेऊन लिहा बरं. राईट हे क्रियापद सिंपल फ्युचर मध्ये ही विल राईट अ लेटर. व्हेरी गुड. वी विल राईट अ लेटर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. करेक्ट आहे, एकदम बरोबर. आता आपल्या लक्षात राहत आहे आपण लगेच सोडवल्यामुळं. छान. तर आता आपण पुढे जाऊयात. आपल्याला लक्षात आलंय सिंपल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला लक्षात आलेला आहे. सब्जेक्ट प्लस शॅल किंवा विल प्लस वर्बचं पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट. दे विल राईट अ लेटर. शी विल राईट अ लेटर. शी विल राईट आहे लेट. ओके, ठीक आहे, व्हेरी गुड. चला आपण आता फ्युचर टेन्सचा सब काइंड मध्ये फ्युचर कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस तिन्ही काळ आपण इथं राहिलेले, म्हणजे चारही प्रकार आपले इथं कंप्लीट होतील फ्युचर टेन्सचे. त्यातला दुसरा आहे फ्युचर कंटिन्युअस. इथला फॉर्म्युला बघा काय असणार आहे. सब्जेक्ट असणार आहे प्लस शॅल किंवा विल बी असणार आहे प्लस वर्बला ING असणार आहे प्लस ऑब्जेक्ट असणार आहे. इथं आता कंटिन्युअस आलं का बी लक्षात ठेवायचं. मग अशी बिन कुठं होतं लक्षात ठेवा. बिन कुठं होतं बघा. आता आपण पुढे एक मी कॉमन सगळा तक्ता दिलेला आहे, तो स्क्रीनशॉट आणि ते कायम स्मरणात ठेवण्यासाठी आपण घेऊयात पुढं. आता चालू बघूयात. इथं फ्युचर कंटिन्युअस मध्ये सब्जेक्ट प्लस शॅल किंवा विल आणि बी प्लस वर्बला ING प्लस ऑब्जेक्ट. आय शॅल बी प्लेइंग. मी खेळत असेन. ही विल राईट अ लेटर. करेक्ट, बरोबर. ही विल राईट अ लेटर. हा, आता पुढं बघ आपलं हे चालू आहे. आता ह्यामध्ये आपलं राईट हे क्रियापद घेऊन लिहा बरं वाक्य. आय शॅल बी प्लेइंग. आय शॅल बी रायटिंग अ लेटर. मी पत्र लिहित असेन. व्हेरी गुड, करेक्ट आहे वैष्णवी मॅडम. वी विल बी रायटिंग अ लेटर. व्हेरी गुड रत्नमाला मॅडम, करेक्ट आहे. छान. असं तुम्ही करता चेंज करून घेतल्यामुळं आपल्याला असा पण सराव होतो बघा. व्हेरी गुड. पुढे अश्विनी मॅडमनी पाठवलं आय शॅल बी रायटिंग अ लेटर. व्हेरी गुड. त्याचं मराठीत लगेच टाकायचं. वैष्णवी मॅडमने छान टाकलंय. आय शॅल बी रायटिंग अ लेटर मराठीमध्ये लगेच भाषांतर करून पाठवा. आय शॅल हॅव बीन रायटिंग अ लेटर. आता शॅल हॅव पुढचं पाठवलं का? बर. मी पत्र लिहित असेन. करेक्ट आहे. चला आपण पुढं लगे गडबड नको करायला. एक एक का घेते आपल्याला हे आपण उदाहरणं ऐकण्याबरोबर समजून घेऊन लिहिलो का आपल्याला ते लक्षात राहील. म्हणून एक एक काळाबरोबर आपण ते आपलं वाक्य चालूयात त्याप्रमाणे, म्हणजे लक्षात येईल. करेक्ट आहे. चला आता आपण पुढचा सब काइंड बघूयात. फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस शॅल किंवा विल, मग पुढे हॅव घ्यायचंय प्लस V3. आता V3 आलंय म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप असणार आहे आणि मग ऑब्जेक्ट असणार आहे. शॅल किंवा विल आणि हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट असं फॉर्म्युला असेल का तो असतो फ्युचर परफेक्टचा. आय शॅल हॅव मेड अ केक. आय शॅल हॅव मेड अ केक. आय शॅल नॉट बी रायटिंग अ लेटर. ओके, छान. व्हरायटी आपण वापरून छान करतोय. सुलताना मॅडम छान निगेटिव्ह सेंटेन्स करून टाकलं त्यांनी. एक थोडासा वेगळा इनोव्हेटिव्ह त्यांनी केलेला आहे. क्रिएटिव्हिटी म्हणूयात आपण ह्याला. छान, व्हेरी गुड. त्याचं मराठीमध्ये भाषांतर टाका. आपण अजून त्याला थोडस बघूयात लक्षात येते का. मराठीमधून पण आपण समजून घेऊयात. आय शॅल हॅव रिटन अ लेटर. मी पत्र लिहिलेले असेल. व्हेरी गुड. रिटर्न आलं बघा. राईटचं रिटर्न. करेक्ट.
आय शॅल हॅव रिटन अ लेटर. बरोबर. बरोबर आहे. त्याचं मराठीत पण भाषांतर करा. आता इथं आय शॅल हॅव मेड अ केक हे जे वाक्य आहे त्याचं मराठीत काय भाषांतर असेल पाठवा बरं. आय शॅल हॅव मेड अ केक. आय शॅल हॅव मेड अ केक. मी पत्र लिहिलेले असेल. मी केक तयार केलेला असेल. व्हेरी गुड अश्विनी मॅडम. मी केक बनवलेला असेल. करेक्ट. वर्धमान सर करेक्ट. वैष्णवी मॅडम बरोबर आहे. मी केक बनवलेला असेल. सुलताना मॅडम मी पत्र लिहित नसणार आहे. नसणार आहे. आहे येते का बघा बरं. मी पत्र लिहिलेले नसेल किंवा लिहित नसणार असेल. लिहिलेले नसेल किंवा लिहित नसणार असेल असे येईल. मी केक बनवलेला असेल. करेक्ट आहे. बरोबर आहे. चला आपण आता पुढचा फ्युचर टेन्सचा लास्टचा जो सब काइंड आहे तो आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ. ह्याचा फॉर्म्युला बघा. सब्जेक्ट प्लस शॅल किंवा विल हॅव बीन. आता इथं हॅव बीन आलं. हॅव आणि बीन दोन्ही घ्यायचं आहे. प्लस वर्बला आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट शॅल किंवा विल हॅव बीन प्लस वर्बला आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. आय शॅल हॅव बीन रीडिंग अ बुक. I shall have been writing a letter. रेश्मा मॅडम करेक्ट. मी पत्र लिहित आलो असेल किंवा आलेली असेल. करेक्ट. असेन करेक्ट आहे. आता आय शॅल हॅव बीन रीडिंग अ बुकचं मराठीत भाषांतर पाठवा. आय शॅल हॅव बीन रायटिंग अ लेटर. करेक्ट. मराठीत भाषांतर पाठवा लगेच. बरोबर आहे. ओप्पो बरोबर आहे. प्रियांका लांडगे बरोबर आहे. अश्विनी बरोबर आहे. अश्विनी मॅडम बरोबर आहे. मी पुस्तक वाचत आलेले असेन. असेल. ठीक आहे चालतंय काय अडचण नाही. मी पुस्तक वाचलेले असेन. मी पुस्तक वाचलेले किंवा वाचत आलेले असेन. असं एकदम परफेक्ट होतंय बघा. परफेक्ट पाहिजे आपल्याला. परफेक्ट कंटिन्युअस. वाचत आलेले असेन. चला आता तीनही काळांचे. हा ओके ओके व्हेरी गुड. चालेल. तीनही काळांचे आपण 4 सबकाइंड्स बघितले. सिंपल. हा बरोबर आहे. मी पुस्तक वाचत असेन. मी पुस्तक वाचलेले असेन. करेक्ट. आपण सिंपल प्लस कंटिन्युअस प्लस परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस असे 4ही सबकाइंड्स प्रत्येक काळाचे बघितलेले आहेत. आता एक तुम्हाला पूर्ण फॉर्म्युलाचा हा तक्ता स्क्रीनशॉट काढून घ्या. लिहून घ्या. तुम्हाला काय सोपं वाटतंय ते बघा. ह्या तक्त्यामध्ये आपल्याला प्रत्येक एक वाक्य एक क्रियापद घेऊन ह्याप्रमाणे चालवता आलं पाहिजे. म्हणजे ते होतं आपण परफेक्ट झालो काळामध्ये इंग्रजीच्या. मग आपण मगाशी राईटचं घेतलं. आता एक वेगळं तुमच्या आवडीचं कुठलंही क्रियापद घ्या आणि इथं समोर हा तक्ता आहे. वहीमध्ये लिहा. ज्यांना शक्य. आता मी एक एक घेते. मला लगेच पाठवा चॅटमध्ये. आता बघा प्रेझेंटचे 4 सबकाइंड्स आहेत. सिंपल कंटिन्युअस परफेक्ट परफेक्ट कंटिन्युअस. पास्ट टेन्सचे 4 सबकाइंड आहेत. फ्युचरचे 4 सबकाइंड्स आहेत. तीनही काळांचे 4 सबकाइंड्स आहेत. ते 4ही आपण
इथं फॉर्म्युला दिलेले आहेत एकत्रितपणे. पहिला प्रेझेंट टेन्सचा सिंपल प्रेझेंट टेन्स मधला काळ आहे वर्बचं पहिलं रूप. आणि जर एस किंवा एस कुठं लावायचं सांगितलं होतं, जिथं द्वितीय पुरुषी करता असतो, ही, शी, इट, तिथं क्रियापदाला एस किंवा एस लावायचं. आणि जिथं दुसरे कर्ते असतात तिथं एस एस लावायची गरज नसते. चला आता मीच देऊ का? आता रीड घ्या. रीड हे क्रियापद घ्या. मला सिंपल प्रेझेंटचं रीड अ बुक घेता का, रीड न्यूजपेपर घेता का, रीड आणखी काय घेता, किंवा तुमच्या आवडीचं घ्या कुठलंही एक क्रियापद. शी रीड्स अ नॉवेल. व्हेरी गुड. नॉवेल करेक्ट आहे. शी रीड्स, एस आलं बघा. व्हेरी गुड. शी रीड्स अ नॉवेल. वैष्णवी मॅडमने बरोबर पाठवलेलं आहे. आता लगेच वहीमध्ये हे असं वाक्य लिहून त्याचं भाषांतर पण लिहा. मला इथं फक्त इंग्लिश मधून पाठवा, वहीमध्ये भाषांतर लिहा. आय रीड अ बुक. करेक्ट. आता इथं एस लावलं नाही कारण आय हा करता आलाय. करेक्ट आहे. चला रीड घेऊन सिंपल प्रेझेंट पाठवा. स्टोरी, बुक, नॉवेल, पोएम, काही आपल्याला ऑब्जेक्ट घेता येतं. शी इज रीडिंग. बर पुढे गेले आता मॅडम. हा, आय प्ले अ खो खो. आता खो खोच्या ऐवजी आपण आय प्ले खो खो. आपल्याला नॉन आर्टिकल पण झाले, झिरो आर्टिकल. आर्टिकलच्या नियमामध्ये झिरो आर्टिकल किंवा आर्टिकल कुठं येत नाही हे आपण लक्षात ठेवायचं. आता खो खो. शी रीड्स अ लेटर. करेक्ट आहे. आय प्ले खो खो. दे सिंग अ सॉन्ग. करेक्ट आहे. शी राइट्स अ बुक. व्हेरी गुड. मनीषा मॅडम बरोबर आहे, वैष्णवी मॅडम बरोबर आहे, अश्विनी मॅडम बरोबर आहे. शी रीड्स अ लेटर. करेक्ट आहे. ओप्पो बरोबर आहे. चला आपण पुढे घेऊयात. आता सिंपल पास्ट घेऊयात. सिंपल पास्ट का प्रेझेंटचे सगळे बघायचे? प्रेझेंटचेच बघू. थांबा थांबा. प्रेझेंट कंटिन्युअस बघू. आता सिंपल प्रेझेंट झालं. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स रीड हे क्रियापद घेऊन पाठवा. एम इज आर प्लस वर्बला ING. आय ड्रिंक मिल्क एव्हरी डे. ओके. हे हॅबिच्युअल आहे त्यामुळे हे प्रेझेंट टेन्स मध्ये येणार आहे. आता आपण प्रेझेंट कंटिन्युअस वाक्य करून मला पाठवा. ही इज रीडिंग अ स्टोरी बुक. व्हेरी गुड श्रीकांता मॅडम. वैष्णवी मॅडम, ही इज रीडिंग अ नॉवेल. करेक्ट आहे. व्हेरी गुड. प्रेझेंट कंटिन्युअस. मनीषा जगताप मॅडम करेक्ट आहे. शी इज रायटिंग अ बुक. प्रियांका लांडगे बरोबर आहे. आय एम रीडिंग अ बुक. व्हेरी गुड. आय एम रीडिंग अ न्यूज पेपर. अश्विनी मॅडम करेक्ट आहे. आता आपण प्रेझेंट परफेक्ट कडे जाऊयात. दे आर रीडिंग नोट्स. व्हेरी गुड. आता प्रेझेंट परफेक्टचं हॅज किंवा हॅव प्लस V3 वर्बचं तिसरं. आता रीड घेऊन बघा. रीडचं तिसरं रूप काय आहे बघा. रीडचं तिसरं. काही रेग्युलर वर्ब असतात, काही इरेग्युलर असतात. ही डज नॉट प्ले क्रिकेट. बर हे ES आलं. करेक्ट आहे. व्हेरी गुड आहे. बरोबर वाक्य तुम्ही लिहिलेलं आहे. आपण अजून फक्त सिंपल प्रेझेंट मध्येच आहेत तुम्ही. सुलताना मॅडम तुमचं वाक्य एकदम वेगळं आहे, छान आहे, इनोव्हेटिव्ह आहे. आता बरोबर आहे. करेक्ट आहे. आता आपण परफेक्ट पर्यंत आलेलो आहे बघा.
प्रेझेंट परफेक्टचं आपल्याला वाक्य करून द्या. इट हॅज रीड अ नोवेल. आता बघा बरं, थोडं विचार करा. जेव्हा आपण करता, रीड हे क्रिया सजीवांसाठी आपल्याला वापरायला अशी योग्य ठरेल. तर तिथं करता इटच्या ऐवजी वेगळा घेतला तर बघा वैष्णवी मॅडम. इट हा आपण कुणासाठी वापरतो करता बघा, जे नपुंसकलिंगी आहेत किंवा जे निर्जीव वस्तूंसाठी आपण ते करता घेतो. आणि रीडिंग ही क्रिया जी आहे ती आपण सजीव लोक करतो, म्हणजे माणूसच करते. अश्विनी मॅडम बरोबर आहे. शी हॅज रीड अ लेटर. आता रीडचं व्ही3 रीडच येत आहे, त्यामुळं रीड येणार आहे सगळीकडं. शी हॅज, ही हॅज करेक्ट आहे. हा, ओके. पुढं वैष्णवी मॅडमने केलेलं वी हॅव रीड अ न्यूजपेपर. हॅव आलं, छान. वीच्या बरोबर वी हॅव घेतलं. आय हॅव रीड करेक्ट आहे. श्रीकांता मॅडम बरोबर. हुशार आहेत आपले सगळेजण. श्रीकांता मॅडम आय हॅव रीड अ लेटर करेक्ट आहे. सुलताना मॅडम शी हॅज कम्प्लिटेड हर होमवर्क. हा, वेगळं वाक्य घेतलंय, छान. शी हॅज कम्प्लिटेड. आता कम्प्लिटेड हे व्ही3चं रूप आहे. कम्प्लीट, कम्प्लिटेड, कम्प्लिटेड हे व्ही3 आहे. करेक्ट आहे. शी हॅज कम्प्लिटेड हर होमवर्क बरोबर, छान वाक्य आहे. प्रियांका लांडगे बरोबर आहे. आय हॅव रीड अ बुक. वैष्णवी मॅडम ही हॅज रीड अ फनी स्टोरीज बुक. स्टोरीजच्या ऐवजी फक्त स्टोरी आहे, फनी स्टोरी बुक. ऍपॉस्ट्रोफी एस लावायचा पण नियम आपल्याला आहे. किंवा पझेसिव्ह जेव्हा असतं, आपण मागच्या पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये पझेसिव्ह नाउन जेव्हा असतं स्वतःच मालकी दाखवणार, त्याला आपण एस लावतो. करेक्ट आहे अश्विनी मॅडम. आय हॅव ड्रंक टी. ओके. अ च्या ऐवजी फक्त टी म्हणलं तरी हरकत नाही. आय हॅव ड्रंक टी. आता काउंटेबल नाउन असेल तर अ वापरायचं. टी हे काउंटेबल. अ कप ऑफ टी असेल तर आपण अ वापरायचा. आर्टिकलचा नियम आपण झालेला आहे. फक्त टी असेल तर ते अनकाउंटेबल नाउन आहे. अनकाउंटेबल असेल की त्याला आर्टिकल लागत नाही, अ लागत नाही. येस, आय गॉट इट. व्हेरी गुड. आय हॅव ड्रंक टी. हा, शी हॅज फिनिश्ड हर वर्क. सुलताना मॅडम करेक्ट आहे. बरोबर. आता आपण परफेक्ट कंटिन्युअसला जाऊ. चला, 5:15 झाले. परफेक्ट कंटिन्युअस. ही हॅज गॉन टू स्कूल. परफेक्ट कंटिन्युअसला या आता. हा, आय एन जी लावायचंय बघा. हॅव किंवा हॅज किंवा बीन लावून पुढे आय एन जी लावायचंय. वी हॅव बीन स्टडिंग टीईटी इंग्लिश सब्जेक्ट. येस, वी हॅव बीन स्टडिंग टीईटी इंग्लिश सब्जेक्ट. हे काय म्हणायचं, छान. म्हणजे नीता मॅडम छान केलं तुम्ही, चालू घडामोडी आणली ह्यामध्ये. वी हॅव बीन प्लेइंग अ गेम. ओके, व्हेरी गुड. बरोबर. आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. व्हेरी गुड. श्रीकांता मॅडम ही हॅज बीन प्लेइंग सिन्स आफ्टरनून. हा, सिन्स आलं बघा. आता सिन्स कुठं वापरायचं होतं मगाशी सांगितल्याप्रमाणे, मॅडमच्या छान लक्षात राहिलेलं आहे. वी हॅव बीन रायटिंग अ बुक. मनीषा मॅडम बरोबर आहे. वैष्णव शी हॅज बीन सिंगिंग अ सॉन्ग. व्हेरी गुड. चला, आता आपण प्रेझेंटचे चारही सब काइंड्स बघितले. आता पास्ट आणि फ्युचरचे तुम्हाला होमवर्क आहे. होमवर्क मध्ये तुम्ही काय करा, आज लगेच म्हणजे तास संपल्यानंतर लगेच पास्ट आणि फ्युचरचे 4 सबकाइंड मध्ये ह्या फॉर्म्युलाचा तुम्ही ह्या स्क्रीनशॉट काढून घेतला असेल, नसेल तर काढून घ्या. आणि लगेच तो स्क्रीनशॉट वरून बाकीचं तुमच्या आवडीचं एक क्रियापद घेऊन
त्याप्रमाणे आपल्या ग्रुपवर पाठवा तयार करून. लक्षात आलं? आता आपण थोडस हे इनोव्हेटिव्ह जे मेमरी ट्रिक्स आहेत तेच आहेत मगाशीच्या जे सांगितले त्यामध्ये पहिलं की काय सांगितले, इनोव्हेशन काय सांगितले, जेव्हा कंटिन्युअसचा रूल, कंटिन्युअस टेन्स असतो बघा, आता लक्ष द्या स्लाइड कडं, जेव्हा कंटिन्युअस टेन्स असतो कुठलाही ते ऑलवेज कंटिन्युअस असतं. मग कंटिन्युअस म्हणजे चालू असतं, मग त्यावेळेला व्हर्बला आयएनजी लावायचंच. आयएनजी जे असतं ते अपूर्ण असतं. मग प्रेझेंट कंटिन्युअस असेल, पास्ट कंटिन्युअस असेल किंवा फ्युचर कंटिन्युअस असेल, त्यावेळेला कंटिन्युअस आलं का आपण क्रियापदाला आयएनजी लावायचं. दुसरी की काय सांगते तर परफेक्ट टेन्सचा जेव्हा रूल असतो, काय रूल आहे परफेक्ट टेन्स कुठलाही, पास्ट टेन्स असू किंवा फ्युचर टेन्स असू, फ्युचर परफेक्ट असू किंवा प्रेझेंट परफेक्ट असू, त्यावेळेला काय करायचं, ऑलवेज वर्ब तिसऱ्या रूपातलंच पाहिजे. तिसऱ्या रूपातलंच वर्ब पाहिजे, हा एक नेहमी आपल्या लक्षात ठेवायचं कायम. आणि अजून एक महत्वाची मगाशीच सांगितलं होतं की जेव्हा जेव्हा द थर्ड पर्सन एस जेव्हा येतं थर्ड पर्सनला तेव्हा काय करायचं, टू रिमेंबर द सिम्पल प्रेझेंट रूल. जेव्हा सिम्पल प्रेझेंट असतो तेव्हा ही, शी, इट आर सिंग्युलर, हे सिंग्युलर म्हणजे एकवचनी कर्ते आहेत, ह्यांना काय गरज असते तर एक्स्ट्रा एस लावायचं. मगाशी जो रूल आपण सांगितला एस किंवा ईएस कुठं लावायचं, ही, शी, इट हे सिंग्युलर प्लस द्वितीय पुरुषीय असतात, त्यावेळेला एस क्रियापदाला लावायचं. आणि जर वर्बचं एंड तुम्हाला मगाशी सांगितलंय एक्स, ईएस किंवा ओ वगैरे असे जे असतील तर तेव्हा ईएस लावायचं आणि इतर वेळेला फक्त एस लावायचं. आता चला प्रॅक्टिस, मला कमेंट मध्ये उत्तर पाठवायची. दिसतंय? क्वेश्चन नंबर 1 एरर आपल्याला बघायचंय. ह्यामध्ये आपल्याला एक टू बीचं रूप वापरायचंय. दे डॅश डॅश सो पुअर दॅट दे डिडंट इव्हन डू दॅट मच. इथं आपल्याला टू बीचं योग्य रूप वापरायचंय. टू बीची रूप माहिती आहेत, एम, इज, आर, वॉज, वेअर. काय हे लिव्हिंग राहिलं, हा वरच्या वाक्यात का, ओके. हा बघा टू बीचं योग्य रूप वेअर आहे का, आर आहे का, बघा काय येईल. अनेक वचने वापरलंय हे एकदम करेक्ट आहे. फक्त आर वापरायचं का वेअर वापरायचं बघा. आर वापरायचं तर का आर वापरायचं, वेअर वापरायचं, बघ वाक्य वाचा, वाक्य वाचा. दे डॅश डॅश सो पुअर दॅट दे डिडंट आले, डिडंट, डिड नॉट. त्यामुळे इथं काय येईल बघा, आर येईल का वेअर येईल. डिडंट आलं, भूतकाळी आलं, भूतकाळी. हा त्यामुळं इथं वेअरच येणार आहे. आन्सर काय येणार, दे वेअर सो पुअर दॅट दे डिडंट इव्हन डू दॅट मच. इथं भूतकाळी वाक्य असल्यामुळं, करता अनेक वचनी असल्यामुळं टू बीचं आपण भूतकाळी अनेक वचनी रूप आहे वेअर म्हणून, हा करेक्ट, पास्ट आहे डिडंट म्हणून आपण वेअर वापरलं. व्हेरी गुड, लक्षात आलंय. चला आता दुसरा प्रश्न बघा. सिन्स इथं आहे, मगाशी मॅडमने वाक्य टाकलं होतं. तर सिन्स इथं बघा, राम डॅश डॅश सिन्स आफ्टरनून. इथं प्रॉपर आपलं प्ले ह्या वर्बचं प्रॉपर रूप वापरायचंय. प्रॉपर फॉर्म काय येईल बघा, राम डॅश डॅश सिन्स आफ्टरनून. प्लेच आपल्याला प्लेज म्हणतात का बघा बरं, सिन्स कुठं कुठं येते म्हणून आता आपण वरच्या तक्त्यात बघितलं होतं, माग पण मी सांगितलं होतं. सिन्स आलं का आपल्याला, हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असलं ना सिन्स असतंय.
मग आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचा फॉर्म्युला काय आहे बघा बरं. बर, इज प्लेइंग, हॅज बीन प्लेइंग, हॅज बीन प्लेइंग. बघा इथं वरच्या तक्त्यात येते मी. परफेक्ट कंटिन्युअस हॅज किंवा हॅव बीन प्लस VING. मग प्लेचं काय येणार आपल्याला? राम हॅज बीन प्लेइंग. राम हॅज बीन प्लेइंग असं त्याचं उत्तर यायला पाहिजे. ज्यांनी ज्यांनी कमेंटमध्ये हॅज बीन प्लेइंग टाकलंय व्हेरी गुड, छान. फक्त प्लेइंग नाही तर हॅज बीन प्लेइंग, कारण सिन्स लक्षात ठेवायला सांगितलं होतं. सिन्स जे आहे, सिन्स वरून आपल्याला तेव्हापासून म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हे क्रियापद सॉरी हे काय जर आपल्याला बोध होतो तर ते सिन्स मुळे होत असतो, म्हणून तिथं तो फॉर्म्युला वापरायचा, हॅज बीन प्लेइंग. हे उत्तर आहे. चला आपण पुढचे प्रश्न बघूयात. पहिल्या डाव्या बाजूला बघा, आयडेंटिफाय द टेन्स. टेन्स ओळखायचा आहे. आय हॅड बीन रायटिंग माय होमवर्क. बघा, आय हॅड बीन रायटिंग, हॅड प्लस हॅड किंवा काय हॅड बीन आणि क्रियापदाला ING आले. बघा कुठलं येईल? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असं चॅट मध्ये आलेलं आहे. बर, अश्विनी मॅडम मी बरोबर आहे का नाही आता सांगत नाही, येऊ देत कमेंट्स, बघूयात. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आता सगळ्यांचं हे झालंय म्हणजे बरोबर आहे म्हणायचं. बरोबर आहे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस हा त्याचा काळ आहे. करेक्ट आहे. पुढचं शेजारचं बघा काय सांगितलंय, ट्रान्सलेट द फॉर्म्युला. आता फॉर्म्युला आपल्याला इथं ओळखायचं आहे. ती गोष्ट वाचत आहे, हे मराठीमध्ये वाक्य दिले, त्याचं इंग्लिशमध्ये पण करून दिलेलं आहे. शी इज रिडिंग अ स्टोरी. आता तिथं बघून आपल्याला फक्त फॉर्म्युला फॉर्म करायचा आहे. शी काय आहे? सब्जेक्ट आहे. मग एस प्लस काय येईल टाका कमेंट मध्ये. फॉर्म्युला प्लस प्लस काय येईल आणि तो कुठल्या काळाचा आहे हे टाकायचं. शी इज रिडिंग अ स्टोरी ह्या वाक्याचा फॉर्म्युला करून पाठवा. सब्जेक्ट प्लस डॅश डॅश प्लस डॅश डॅश प्लस डॅश डॅश काय येईल बघा, आणि ते कुठला काळ आहे. बर, सब्जेक्ट प्लस इज प्लस व्हर्बला ING प्लस ऑब्जेक्ट. करेक्ट आहे फॉर्म्युला हा. हा त्याचा टेन्स मनीषा मॅडमने टाकलेला आहे, प्रेझेंट कंटिन्युअस. सब्जेक्ट व्हेरी गुड, वैष्णवी मॅडमचा बरोबर आलेला आहे. एम किंवा इज किंवा आर प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट, आणि तो आहे प्रेझेंट कंटिन्युअस. करेक्ट, व्हेरी गुड, हुशार आहेत आपली सगळी मुलं मुली. चला पुढचे प्रश्न बघूयात. फिल इन द ब्लँक, रिकामी जागा भरा. द सन डॅश डॅश इन द ईस्ट. त्रिकालाबाधित सत्य आलं, ते प्रेझेंट टेन्स मध्येच असतं. युनिव्हर्सल ट्रूथ आहे. रायझेस, व्हेरी गुड. वैष्णवी मॅडम, श्रीकांता मॅडम, मनीषा मॅडम करेक्ट. अश्विनी मॅडम, सुलताना मॅडम, व्हेरी गुड. द सन रायझेस इन द ईस्ट, व्हेरी गुड, बरोबर आहे. पुढं बघा, करेक्ट आहे करेक्ट आहे. युनिव्हर्सल ट्रूथ आहे, कधी पण ते प्रेझेंट टेन्स मध्ये असतं. आयडेंटिफाय द एरर, एरर ओळखायची आहे. वी स्पीक्स इन इंग्लिश, काय एरर आहे? वी स्पीक्स इन इंग्लिश, नॉट स्पीक्स, ओनली स्पीक. व्हेरी गुड वैष्णवी मॅडम, शब्बास. का बरं स्पीक्स घेतले इथं? स्पीक्स कधी घ्यायचंय? एस नको. करेक्ट आहे श्रीकांत मॅडम. अश्विन मॅडम, स्पीक घ्यायचं, बरोबर. आपल्याला जेव्हा द्वितीय पुरुषी एकवचनी करता असतो, ही शी इट असेल तेव्हाच एस लावायचंय एकवचनी. बघा, स्पीक कधी घ्यायचं तर प्लुरल सब्जेक्ट असेल तर घ्यायचं नाहीये, जेव्हा सिंग्युलर प्लस
द्वितीय पुरुषी. हा, करेक्ट. वी हे द्वितीय पुरुषी आपल्याला पाहिजे, त्यामध्ये सिंग्युलर पाहिजे. म्हणजे ही, शी, इट एवढंच लक्षात घ्यायचं. ही, शी, इट असेल तरच त्याला येस किंवा येस लावायचं क्रियापदाला. करेक्ट आहे. व्हेरी गुड वैष्णव मॅडम. छान. आता तुम्हाला सर्वांना काळ, टेन्स लक्षात आलेले आहेत. एक वाक्य तुमच्या आवडीचं क्रियापद घ्या, ते क्रियापद ह्या 12 काळामध्ये चालवा आणि अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव करत राहा. मागं झालेले तास आपल्या ऍपवर सगळ्या पूर्ण पाठवलेल्या आहेत. तुम्हाला मी आज अजून काल पण व्हिडिओ पाठवला होता ह्या टेन्सवरचा. मला वाटलं बघतील आधी, पण असो, आता बघा. रिव्हिजन म्हणजे रिव्हिजन आधी पण बघितलं तर शिकवताना छान लक्षात येतं, आणि शिकवून झाल्यावर बघितलं तर शिकलेलं छान लक्षात राहतं. यासाठी आज मी तुम्हाला युट्यूबवरचे व्हिडिओ पाठवते. आपल्या मिनी शाळा ऍपवर ही पीपीटी अपलोड करते. मागच्या पीपीटी पण अपलोड केलेल्या आहेत. त्या सगळ्या पुन्हा एकदा रिव्हिजन करा. सरावात राहिलं तर लक्षात राहील. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपण आता इथं थांबूयात. भेटूया पुढच्या तासाला. ओके, बाय बाय. 7 वाजता आहे तास. 7 वाजता जॉईन व्हा. होमवर्क सांगितलेला करा.